नमस्कार. आजचा विषय अगदी साधा सोपा आहे, रोजच्या आयुष्यातला. स्वयंपाक फक्त मुलींनाच का यायला हवा? चला सुरू करूया एका छोट्या संवादातून. एक आई आपल्या मुलीला म्हणते, अंजली लवकर ये, तुला पोळ्या शिकवते, चल पटकन ये. ए आई, मला नाही ग इंटरेस्ट, तूच कर. अग बघ तरी येऊन, आज बघशील उद्या करशील. सुरुवातीला सगळ्यांच्याच चुकतात, हळूहळू येतील. ए नको ना आई, जाम बोर होतं मला किचन मध्ये, आणि गरम किती होतं. मला नको त्या पोळ्या बिळ्या. ही मुलगी ना सासरी जाऊन नाक कापणार आहे, काय म्हणेल सासू हिची. आईने एवढं सुद्धा शिकवलं नाही म्हणजे झाला आईचा उद्धार करून. काय म्हणावं, कितीदा सांगावं, पण ऐकायला तर हवं नाही या लेकीने. वरील संवाद बहुतेक घरात ऐकायला मिळतात, चूक नाही यात. आईने आपल्या मुलीला स्वयंपाक यावा असं वाटावं, उद्या सासरी गेल्यावर तिला अडचण येऊ नये म्हणून आई तिला स्वयंपाक शिकवत असते. पण आपण असं कधी ऐकलंय का? मुलाला म्हटलेलं की इकडे ये, मला मदत कर, उद्या लग्न झाल्यावर बायको काय म्हणेल. आपल्या नवऱ्याला काहीच येत नाही ना. अगदीच असं नाही म्हणता येणार, क्वचित एखादं घर असेलही, पण खूप कमी. साधारणपणे मुलींनाच सर्रास सांगितलं जातं, स्वयंपाक शिक, उद्या सासरी गेल्यानंतर सासरचे काय म्हणतील. पण माझा एक प्रश्न आहे, स्वयंपाक फक्त मुलींनाच का यायला हवा? तो मुलांनाही यायला हवा. कोण काय म्हणेल यासाठी नाही, किंवा बायको काय म्हणेल लग्न झाल्यावर की हिला स्वयंपाक येत नाही यासाठीही नाही. स्वतःसाठी स्वयंपाक यायला हवा. आजकालची पिढी करिअरमध्ये विशेष लक्ष देणारी आहे. उद्या कुठे बाहेरगावी राहायची वेळ आली की रोज रोज किती बाहेरचं खाणार, खिशालाही ते परवडणार नाही आणि पोटालाही. स्वतःचं पोट भरता येईल एवढा तरी स्वयंपाक प्रत्येकाला यायला हवा. सगळेच पदार्थ अगदी साग्र संगीत हवे असं नाही, पण आपापल्या घरी जे काही रोज खाल्ले जाणारे असतील, त्या प्रांतात जे खाणारे असतील, भाजी पोळी वरण भात, जे काही ज्या प्रांतात जे खाल्ले जात असतील ते तरी त्या मुलाला बनवता यायला हवे. आणि मग हे मुलींसाठी नसून मुलांसाठी तितकंच लागू होतं. सासरी जाऊन नाक कापशील वगैरे हे आता जुनं झालं. स्त्रीसाठी आयुष्य म्हणजे चूल आणि मूल. पण आता स्त्रीसाठी वेगळ्या वेगळ्या वाटा निर्माण झाल्यात. ती शिकते, नोकरी करते, व्यवसाय करते, करिअर करते, प्रत्येक क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करते. आपण स्त्री पुरुषाची भाषा करतो, स्त्री पुरुष समानतेची भाषा करतो. मग स्वयंपाक करणं हे काम फक्त स्त्रीचंच कसं असू शकतं? भूक दोघांनाही लागते, मग स्वयंपाकही दोघांनाही यायला नको का? कधी नवऱ्याने तिच्यासाठी गरमागरम चहा आणून दिला, भाजी निवडून दिली, स्वयंपाकात थोडीफार मदत केली, तर बिघडलं कुठे? उलट तिलाही जाणवेल आपण एकटे नाही, आपला जोडीदार आपल्या सोबत आहे. एखाद दिवशी बायकोला आराम हवा असेल, पण फक्त बायकोलाच का, घरातील इतर स्त्रियाही तर असतात, त्यांना आराम हवा असेल तर घरातील पुरुषांनी स्वयंपाक केला, घरातली कामं केली, तर बिघडलं कुठे? असं चित्र काही ठिकाणी दिसायलाही लागले. पण मुलींना स्वयंपाक यायला हवा, पण बरोबरीने मुलांनाही यायला हवा. कारण स्वयंपाक हा मुलीचा गुण नाही, तसा मुलाचा दोषही नाही. ते एक जीवन कौशल्य आहे. म्हणून मुलीला स्वयंपाक शिकवताना मुलालाही स्वयंपाक शिकवूया. कोणासाठी किंवा समाज काय म्हणेल म्हणून नाही, तर स्वतःच्या आयुष्यासाठी. कारण शेवटी पोट दोघांचं आहे, भूक दोघांना लागते. मग स्वयंपाकघराची जबाबदारी एकट्याचीच का असावी? ती दोघांची असावी ना. मग तुम्हाला विचार पटला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच विविध विषयांवरील व्हिडिओजसाठी आणि कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.